नमस्कार मंडळी. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय खिर्डेकर सर, या ठिकाणी उपस्थित सर्व आदरणीय मंच, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या या शाळेतील प्रचंड अनुभवी ज्येष्ठ असे व्यक्तिमत्व असलेले आदरणीय माझे मित्र श्री खिर्डेकर सर हे सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे निश्चितच मला एक अति दुःख असं होत आहे आणि त्यांच्याबद्दल काय सांगावं. विद्यार्थी मित्रांनो, जो कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे, म्हणजे जो कर्मचारी नियुक्त आहे, तो एक ना एक दिवस निवृत्त होणार आहे. ज्या दिवशी तो नियुक्ती होतो त्याच दिवशी त्याची निवृत्तीची तारीख ठरलेली असते. म्हणून त्या नियत वयोमानानुसार माझे परममित्र आदरणीय खिर्डेकर सर आज हे सेवानिवृत्त होत आहेत. आणि खिर्डेकर सर यांचा आणि माझा परिचय मी सेवेत अगदी सुरुवातीला लागलो 1990 साली या शाळेत. त्यावेळेसपासून मी खिर्डेकर सर यांच्यासोबत आहे. खिर्डेकर सर हे सांस्कृतिक कार्यक्रमाचे महामेरू आहे. या संस्थेत प्रदीर्घ त्यांच्या आयुष्यातील जवळपास 90% काळ हा या शैक्षणिक संस्थेत गेलेला आहे आणि म्हणून या शैक्षणिक संस्थेच्या भरभराटीसाठी त्यांचा उत्कृष्ट आणि उत्तुंग असा सहभाग आहे. यात निश्चितच हे खरं आहे. खिर्डेकर सरांबद्दल मला सांगायचं म्हणजे 1990 ते 95 या काळात ज्यावेळेस मी खिर्डेकर सरांना पाहिलं, त्यातील कोणकोणते चांगले गुण मला भोवले हे या प्रसंगी सांगणं मी माझं कर्तव्य समजतो. खिर्डेकर सर 1990 साली तेही तरुण होते. त्यावेळेस नुकतेच सेवेमध्ये आलेले होते आणि आम्ही एक 2-4 जण तरुण होतो. बाकीचे सर्वजण या ठिकाणी वरिष्ठ मंडळी होते आणि मात्र त्यावेळेस मी खिर्डेकरांचं वागणं पाहिलं. आपल्या या शाळेतील जे सर्व सेवाज्येष्ठ शिक्षक होते त्यांच्याप्रती अतिशय आदरांची भावना मी त्यांच्यामध्ये पाहिलेली आहे की कोणत्याही सिनियर शिक्षकांनी आवाज द्यावा आणि खिर्डेकर सर सगळे कामं सोडून धावत तिथे जाऊन काम करावं. आपल्या वरिष्ठ आणि ज्येष्ठ शिक्षकाशी कसं वागावं हे खिर्डेकर सरांपासून शिकलं पाहिजे आणि निश्चितच ते त्यांचं ज्वलंत आणि आदर्श असं उदाहरण आहे. खिर्डेकर सर हे मी अगोदरच सांगितलं की या शाळेचे, या संस्थेचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे महामेरू होते. उत्कृष्ट वक्ता, नीट राहणं, संस्कृत भाषेची त्यांना आवड, त्यामुळे कोणताही कार्यक्रम बहारदार अधिक कसा होईल यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. खिर्डेकर सरांनी एकदा माईक हातात घेतल्यानंतर निश्चितच पूर्ण विद्यार्थ्याचे, शिक्षकाचे मन जिंकल्याशिवाय ते राहत नव्हते आणि त्यांच्या या निवृत्तीमुळे आज ते सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे निश्चितच सांस्कृतिक कार्यक्रमाची या शाळेची हानी झालेली आहे. खिर्डेकर सर यांना त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची जिल्हा परिषद बुलढाणा यांनी त्यांची नोंद घेतलेली आहे आणि म्हणूनच 2007 साली त्यांना बुलढाणा जिल्हा परिषदने बुलढाणा जिल्हा आदर्श शिक्षक या गौरवाने त्यांना पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. प्रत्येक शिक्षक आपलं प्राथमिक कर्तव्य तर करतच असतो, पण या प्राथमिक कर्तव्यासोबत इतर जे सामाजिक कर्तव्य आहेत तेही शिक्षकांनी केले पाहिजे याची जाणीव आदरणीय खिर्डेकर सरांना आहे. त्यांनी या प्राथमिक कर्तव्य शैक्षणिक कार्याशिवाय पूर्ण पिंपळगाव राजाची अनंत अशी सेवा केली. प्रवचनाच्या माध्यमातून, आपल्या सल्ल्याच्या माध्यमातून आणि आपल्या हसतमुख स्वभावाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्याव्यतिरिक्त अनेक लोकसंग्रह, असा एक प्रचंड लोकसंग्रह त्यांनी उभा केलेला आहे आणि त्यांचं एक मोठं असं साम्राज्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, खिर्डेकर सरांबद्दल जास्त काय सांगू. बरेच जण आमच्यासारखे आमचे शिक्षक बंधू आहे, हे सर सेवानिवृत्त झाले असं म्हटलं जातं किंवा हे सर सेवानिवृत्त झालं, ते सर सेवानिवृत्त झाले. पण खिर्डेकर सरांबद्दल तसं म्हणता येणार नाही. खिर्डेकर सर ही या सरांपेक्षा एक मोठं आदरांची पदवी सर्व बुलढाणा जिल्ह्यांनी त्यांना दिलेली आहे. महाराज सर, त्यांना सर म्हणत नाही, महाराज सर. सरांच्या अगोदर महाराज लावलं जातं. महाराज सर या आदराच्या पदवीने ते सेवानिवृत्त होत आहे. निश्चितच ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या प्रसंगी खिर्डेकर सरांबद्दलच्या अनेक भावना माझ्या मनात दाटून आलेल्या आहेत. कारण परिचित आणि मित्र यामध्ये निश्चित फरक असतो. परिचित हे परिचितच असतात आणि मित्र हा मित्र असतो. खिर्डेकर सर हे माझे परम मित्र आहेत. या एकाच शब्दात मी
माझ्या भावना या वाक्यातून व्यक्त केलेल्या आहेत. त्यांच्या या भावी आयुष्यासाठी, सेवानिवृत्तीच्या नंतरच्या काळासाठी मी त्यांनी ईश्वराजवळ प्रार्थना करतो की त्यांना ईश्वर अतिशय सुदृढ, निरोपी, अतिशय सुंदर आणि उज्ज्वल असं आयुष्य देवो आणि त्यांचं उर्वरित आयुष्य हे सुखाचं, समाधानाचं आणि आरोग्यपूर्ण जावो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो आणि माझ्या शुभकामना या ठिकाणी पूर्ण करतो. जय हिंद, जय भारत. भावसार सर अर्थात माननीय प्राचार्य, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगाव राजा, सातव सर आणि याकूब सर, पर्यवेक्षक, आपण आज या कार्यक्रमाचं ऑनलाईन आयोजन केलं हे मोठी आगळी वेगळी बात जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे. कारण एक चांगल्या प्रकारचा इतिहास या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमातून जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये निर्माण झाला हे मला नमूद करावंसं वाटते. कारण प्रत्यक्ष तर बोलल्या जातेच, परंतु ऑनलाईन पद्धतीचं बोलणं एक आटोपशीर असते आणि म्हणून हा आटोपशीर कार्यक्रम आपण आयोजित केला. शिक्षणाच्या माध्यमातून माझा बरेच लोकांशी चांगला संबंध आला. विद्यार्थ्यांनी माझ्याशी एक आदरणीय स्थान मला दिलं. त्याच पद्धतीचं शिक्षक वृंदातून सुद्धा मला आदरणीय स्थान मिळालं. वर्गातून शिक्षक वृंदात, शिक्षक कक्षामध्ये आल्यानंतर माणसाचा ताण निघून जातो. अशा पद्धतीचे सर्व भुलके व्यक्तिमत्व आपल्या शाळेमध्ये आहे. वर्गावरून आलं की ज्या पद्धतीनं पाणी पिण्यासाठी मनुष्य शिक्षक वृंदामध्ये येतो आणि डोकं हलकं करण्यासाठी म्हणून शिक्षकांशी बातचीत करतो, ती बातचीत माझ्या अधिक काळापर्यंत माझ्या शिक्षकांनी माझ्याशी केली. त्यातूनच प्रेमभाव आणि प्रेमसंबंध वृद्धिंगत झाले आणि सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्वांगीण विकासासाठी जे जे पैलू पाहिजेत ते सर्व पैलू पूर्वाश्रमीच्या शिक्षकी पेशामध्ये अर्थात शिक्षक विद्यार्थी असताना मिळालेच होते, परंतु त्याचे प्रत्यक्ष धडे मला शालेय जीवनातून, विद्यार्थ्याच्या अध्यापन कार्यातून मिळाले आणि माझं जीवन साकार झालं. मी धन्य झालो. आपण माझा जो सत्कार समारंभ आयोजित केला त्यामध्ये आपण मला खूप मोठं पण दिलं. त्या मोठेपणाला निश्चितपणे मी सामोरे जात असताना मी आपल्या अपेक्षा, माझ्याकडून असलेल्या अपेक्षा त्या पूर्णत्वाला नेईल आणि सामाजिक कार्य करेल आणि या सामाजिक कार्य करत असताना आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करत राहील, समाजाचं नाव, देशाचं नाव उज्ज्वल करील, अशा प्रकारची भावना व्यक्त करून पुनश्च सर्वांचे आभार मानतो. खूप बोलता आलं असतं पण वेळेअभावी बोलता येत नाही, म्हणून वेळेचं बंधन कायम ठेवून आपल्यासमोर माझे ऋण व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. हमारे भाऊ साहेब प्रिंसिपल आदरणीय भावसर सर, प्रमुख पाहुणे आदरणीय सातो सर, आदरणीय मोरे सर व स्टाफ जिला परिषद हाई स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव राजा, प्यारे बच्चों, आज हमारे लिए वाकई बहुत दुख की बात है कि आज हमारे एक आइडियल टीचर आदरणीय खेड़ेकर सर, जिन्हें महाराज सर भी कहा जाता है, रिटायर हो रहे हैं. ये वाकई हमारे लिए बहुत ही दुख की बात है, बहुत ही हमारे लिए रंज व अलम की बात है. प्यारे बच्चों, आदरणीय खेड़ेकर सर की तारीफ करना सूरज को दिया बताने के बराबर है. उनका अच्छा स्वभाव, न उनके पास में सीनियर जूनियर का कोई फर्क है, न उनके पास बच्चा अमीर का हो या गरीब का हो, उनके पास किसी किस्म का भेदभाव नहीं. बच्चे को पढ़ के आता हो, कम पढ़ के आता हो या ज्यादा पढ़ के आता हो, उनके पास किसी किस्म का कोई भेदभाव नहीं. यहाँ तक कि बच्चा उर्दू मीडियम का हो या मराठी मीडियम का हो, उनके पास किसी किस्म का कोई भेदभाव नहीं. असल में महाराज है ना, हमेशा इन बातों का ख्याल रखते थे, क्योंकि महाराज है ना, उन्हें मालूम है, बुजुर्गों ने कहा है, पटे ऐसा कहो, पटे ऐसा बोलो, सजे ऐसा पहनो और पचे ऐसा खाओ. प्यारे बच्चों, आज हमें वाकई बड़ा दुख हो रहा है
इस दुख को हम शब्दों में नहीं पेश कर सकते। तमाम असातिज़ा ने जो अपने अपने तकरीरों में, अपने अपने भाषण में उनके बारे में कहा है, उसमें किसी भी किस्म की कोई बड़ा चढ़ाकर उन्हें पेश नहीं किया गया, बल्कि वो हकीकत है। एक टीचर कैसा होना, तो आप महाराज सर को देखिए, उनकी मिसाल आप दे सकते हैं। हमारे भाऊ साहब ने और स्टाफ ने जो इस निरोप समारंभ का आयोजन किया है, मैं स्कूल के जानिब से उन तमाम का तहे दिल से, दिल की गहराइयों से शुक्रिया अदा करता हूं। और प्यारे बच्चों, आपको सुनकर ये ताज्जुब होगा कि मुझे जब सिलेक्शन बोर्ड से अपॉइंटमेंट लेटर मिला तो मुझे किसी ने कहा कि यहाँ पर खेड़ेकर सर रहते हैं और मेहरा खुर्द में जो हेडमास्टर साहब है वो उनके दोस्त है। मैं दौड़ा हुआ उनके पास गया तो उन्होंने बड़े प्यार से कहा कि आप सिर्फ उनको जाकर आदाब नमस्ते सलाम कर दीजिए खेड़ेकर सर का। मैं बड़ा खुश हो गया, क्योंकि बच्चों, इंसान को जिस चीज की जरूरत पड़ती है और वो चीज उसे मिल जाए तो वो बहुत खुश हो जाता है, चाहे वो मामूली सा नमक ही क्यों ना हो। प्यारे बच्चों, खेड़ेकर सर का सबसे जिंदगी का बड़ा हिस्सा न सिर्फ पीपल का और राजा के बच्चों को पढ़ाने में, उनकी सेवा करने में, बल्कि पीपल का और राजा के लोगों की सेवा करने में भी गुजरा, क्योंकि वो यहीं पर राम मंदिर के पास रहते हैं। मैं ज्यादा वक्त न लेते ही उनकी खिदमत में चंद अशार पेश करना चाहता हूं। सूरज हूं जिंदगी की रमक छोड़ जाऊंगा, मैं डूब भी गया तो शफक छोड़ जाऊंगा। रह के लोग मुझको पढ़ेंगे वरक, मैं तजुर्बात के वो सबक छोड़ जाऊंगा। खेड़ेकर सर हमेशा कहा करते थे, न हयात लेके चलो न कायनात लेके चलो, न हयात लेके चलो न कायनात लेके चलो तो सभी को साथ लेके चलो। उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए। मैं आभार प्रदर्शन इस शेर के साथ खत्म करता हूं अपने भाऊ साहब की इजाजत से, परवानगी से। मुझे याद रखना न मेरा नाम याद रखना, ये आदरणीय खेड़ेकर सर है हमारे, इन्हें याद रखना। मैं प्यारे बच्चों, आप घर पर ही रहें, ज्यादा से ज्यादा पढ़ें, अपने आप को महफूज रखें और मुख्तलिफ किताबों का मुताला करें, उन्हें पढ़ें। मैं आदरणीय हमारे प्रिंसिपल साहब, इस सभा के निरोप समारंभ के अध्यक्ष आदरणीय भौसड़ सर की परवानगी से, इजाजत से प्रोग्राम खत्म हुआ, ऐसा ऐलान करता हूं। उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए। मुझे याद रखना, प्यारे बच्चों, मुझे याद रखना न मेरा नाम याद रखना, ये आदरणीय खेड़ेकर सर है हमारे, इन्हें याद रखना। मैं अल्लाह ताला से दुआ करता हूं कि अल्लाह ताला उन्हें हमेशा तंदुरुस्त रखे और उनकी हर जायज ख्वाहिश पूरी करे। रब की रहमत तुम पर बरसती रहे, मुश्किलों में भी जिंदगी संवरती रहे। प्यारे बच्चों, घर पर रहो, महफूज रहो और ज्यादा से ज्यादा पढ़ाई करो। मैं आदरणीय हमारे प्रिंसिपल साहब, आदरणीय भौसड़ सर, आपकी इजाजत से, आपकी परवानगी से कार्यक्रम खत्म हुआ, ऐसा ऐलान करता हूं। जय हिंद, जय भारत।